उत्तम आरोग्य, संपत्ती आणि सुख लाभो सर्वांना. पवित्र दिनी शिवप्रभू पूर्ण करोत तुमच्या मनोकामना. त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमा केव्हा आहे, तसेच त्रिपुरवाती कशा असतात, त्रिपुर हवन कसे करायचे, त्रिपुरारी पौर्णिमेची पूजनाची योग्य पद्धत काय, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक शुक्ल पौर्णिमा. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. त्यामुळेच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले आहे. ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे. तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. तर ते हवन कसे करायचे ते आपण बघणार आहोत. भगवान शिवांचं पूजन केलं जातं आणि त्यांचा अभिषेक देखील या पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व, महात्म्य, शिवपूजनाचा तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त, त्रिपुरवात कशी लावायची, कोणते मंत्र म्हणायचे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करायची, हवन कसं करायचं, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमेची तिथी प्रारंभ होणार आहे. ती म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्त होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे. परंतु त्रिपुरारी पौर्णिमा पूजन असतं, शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष काळात संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायचे आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातीचं हवन करायला जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरातील हवन करावं. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुरा पौर्णिमेनंतर देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष काळात त्रिपुरवातीचं हवन अवश्य करा. हवन करताना मंत्रसाधना महत्त्वाची असते, त्यामुळे जरी उशिरा वाती उपलब्ध झाल्या तरीसुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करा. तर ती हवनाची पद्धती काय आहे? या ज्या त्रिपुरवाती आहेत, या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचं हवन या दिवशी केलं जातं. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. 750 वाती असतात. बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर या वाती आपण घरी देखील बनवू शकता. फक्त कापूस आणावा आणि ही वात आपण घरच्या घरी बनवू शकता. समजा एखाद्याला वातीच उपलब्ध झाल्या नाही किंवा काही कारणास्तव घरी देखील वाती बनवणं शक्य झालं नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, मंत्रोक्त हवन करायचं, शुद्ध तुपाची आहुती द्यायची, तरीसुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल. हवन कसं करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांचा अभिषेक करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्याला ज्या 750 वाती असतात, या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्यांचं हवन चांगलं होतं. व ती भिजत ठेवून मग आपल्या पूजेला सुरुवात करायची, म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचं हवन चांगल्या रीतीने होईल. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर गणेश पूजन करायचं. तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची, तिला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. देवघरासमोर एखादा पाट ठेवायचा किंवा चौरंग ठेवायचा. त्यावरती शुद्ध वस्त्र, जे भगवान शिवांना प्रिय आहेत ते, शक्यतो पांढरे वस्त्र अंथरावे. ते वस्त्र अंथरले की त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची.
हळद कुंकू अक्षता वाहून गणपती बाप्पांची स्थापना झाली की त्यानंतर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर ते ताम्हणामध्ये घ्यायचं, जर नसेल तर त्याऐवजी सुपारी घ्यायची आणि ताम्हणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने, दूध कच्चे वापरायचे आहे. पिशवीतील किंवा उकडलेलं दूध गार करून ते दूध वापरायचं नाही. कच्चे दूध वापरायचं. ओम नमः शिवाय किंवा शतनामावलीचे चमचाभर पळीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करायचा. बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र देखील पिंडीला व्हायचं आहे. फुलं व्हायची. भगवान शिवांच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावायचं. ते भस्म आपल्या कपाळाला देखील लावायचं आहे. अशा रीतीने प्रदोष भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे. आता आपण जाणून घेऊया त्रिपुरातील हवन कसं करायचं. अभिषेक झाला महादेवांना की आता आपण हवन करणार आहोत. हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागणारे तर आपल्याला लागेल हवनकुंड मातीचं देखील चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहात शक्यतो पूर्व बाजूला आपल्या घरात पूर्व दिशेला हवनकुंड स्थापन करायचं आहे. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा. हवनकुंड त्यानंतर त्या ठिकाणी ठेवून द्यायचं. हवनकुंडाची स्थापना झाली की हवनकुंडाची देखील हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून पूजा करायची. आता आपण पूजा सुरू करणार आहोत, पण त्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातलेल्या होत्या त्या वाती घ्यायच्या आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून द्यायच्या. कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरवाती प्रज्वलित करायच्या आहेत. या त्रिपुरवाती का जाळतात? कारण या वाती त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केलं जातं. कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुरा दैत्याचा वध केला होता. हवन सुरू करत असताना आपल्याला काही मंत्रांचं पठण करून हवन करायचं आहे. तर ते मंत्र कोणते? स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ नमः हा मंत्र म्हणून देखील आपण स्वाहाकार करायचा आहे. स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची. या मंत्रांचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा हवन करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धना उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्षयामृतात नमः या मंत्राचे देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची. असं आपल्याला 11 वेळा या मंत्राची आहुती द्यायची आहे. किंवा त्रिपुरारी मंत्र देखील आपण म्हणू शकतो. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं आपल्याला 11 किंवा 21 वेळेला पठण करून हवन करायचं आहे. अशा या तिन्ही मंत्रांचा आपण मंत्रोक्त हवन करायचं आहे. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचं नाव वर्ण किंवा मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र कुठलाही मंत्राचा हवन हे हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण करू शकतो. पण हे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन का करायचं असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर त्रिपुरारी पौर्णिमा हा सण भगवान शिवाच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्यांचे निवारण होईल आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदेल. याच उद्देशाने त्रिपुरारी पौर्णिमेचे हवन करायचे आहे. असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.